पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे। त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला असून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यामुळे त्यांना मंत्रिपद टिकवण्याकरता विधानसभा मतदारसंघातून निवडून येणं अनिवार्य असणार आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेली राहुरी विधानसभा मतदारसंघाची देखील पोटनिवडणूक होणार आहे। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की 18 वर्षावरील वय असलेल्या, भारताचे नागरिक असलेल्या आणि संबंधित विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या मतदारांचा समावेश मतदार यादीत केला जावा, यासाठी भारतीय निवडणूक आयोग व संविधानाच्या अनुच्छेद 326 अन्वये घटनात्मकदृष्ट्या बांधील आहे। बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे। तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बारामती निवडणूक लढवणार नाही। पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती। अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे। भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 ला निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती। या जागेवर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे। माजी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू।